पुरुष प्रधान संस्कृति को चुनौती देते हुए पिछले कुछ वर्षों में हर क्षेत्र में महिलाओं की पहल बढ़ी है। स्थानीय स्वराज्य संस्थाओं में महिलाओं को 50% अधिकार प्राप्त हुए हैं। इसके साथ ही सरकार के विभिन्न अभियानों में और नौकरी में भी महिलाओं को मौके मिल रहे हैं और महिलाओं के सक्षम होने के अनेक उदाहरण देखने को मिलते हैं। गोंदिया एसटी आगार में 40 महिलाएं काम कर रही हैं, जिनमें से 8 महिलाएं पुरुषों के साथ मिलकर यांत्रिकी कार्य कर रही हैं। आइए देखें इस संबंध में एक खास रिपोर्ट। गोंदिया जिले में नागरिकों और स्कूली छात्राओं को परिवहन सुविधाएं देने वाली लाल परी या ने एसटी बस के रखरखाव की जिम्मेदारी गोंदिया आगार की 8 महिलाएं पुरुषों के साथ मिलकर निभा रही हैं। इसमें एसटी बस का पंचर बनवाने से लेकर इंजन रिपेयरिंग, इलेक्ट्रिकल वायरिंग, धुलाई और किलिंग तक सभी काम महिलाएं करती हैं। न केवल रखरखाव और मरम्मत, बल्कि गाड़ी की मरम्मत के बाद यह सुचारू रूप से चलती है या नहीं, इसकी जांच भी स्वयं महिलाएं करती हैं। इसलिए अंतर्राष्ट्रीय महिला दिन के पूर्व संध्या के अवसर पर भंडारा गोंदिया क्षेत्रीय आगार नियंत्रक तनुजा अहिरकर ने गोंदिया आगार में आकर महिलाओं को महिला दिवस की शुभकामनाएं देकर पुष्प भेंट कर स्वागत किया है। आमचे जरी कार्यालय भंडारा, मुख्य कार्यालय आमचं भंडारा जिल्ह्यात असलं तरी आमच्या विभागाच्या अंतर्गत दोन्ही जिल्हे येतात, भंडारा जिल्हा तसंच गोंदिया जिल्हा। भंडारा टोटल म्हणजे भंडारा विभागाच्या अंतर्गत आपले 6 डेपो आहेत आणि 1 वर्कशॉप आहे। या 6 डेपोमध्ये तसंच वर्कशॉपमध्ये आपलं 50% जरी पकडलं तरी महिला कर्मचारी आज आहेत। त्यात प्रामुख्याने काम करणाऱ्या वाहक महिला आहेत, तसेच चालक तथा वाहक पण आहेत, जे जरी आपण चालकाची त्यांना हे दिली नसली आजपर्यंत कामगिरी, तरी त्या फुल ट्रेन आपण इथे चालक तथा वाहक महिला कर्मचारी आहे। तसेच यांत्रिक कर्मचारी पण आपल्या इथे आहे आणि प्रशासकीयमध्ये पण आपल्या इथे महिला कर्मचारी आहे। आज जर बघितलं रस्त्यावर आपला वाहक पुरुष पण काम करतो, तसंच महिलाही काम करतात। रस्त्यावर जाताना बरेच प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागतात। प्रवाशांसोबत चांगले बोलणे, त्यांना चांगली वागणूक देणे, पण तरी कधी पैशाच्या म्हणजे तिकीट त्यांच्या चिल्लर पैशाच्या वादावरून या सगळ्या गोष्टी रस्त्यावर होत असतात। तरी आमची महिला त्यात अतिशय चांगले काम करत असते। आपल्या इथे कॅपिटल काम करायचं तरी महिला आहेत किंवा डॉकिंगमध्ये जे काम करतात ते सुद्धा महिला आहेत। तसंच प्रशासकीय स्तरावर जे आमच्या इथे महिला आहेत, अधिकारी पण महिला आहेत। आमच्या 2 महिला आगार व्यवस्थापक आहेत। आमच्या विभागाचं वाहतूक जे पाहतात त्या पण आमच्या महिलाच आहेत आणि जे आहेत आज मी जे बोलून राहिलो तर मी पण महिला आहे। तर या आता महिला दिनाच्या अनुषंगाने मी एवढंच सांगू इच्छिते की या महामंडळात 2008च्या पूर्वी कोणी वाहतूकमध्ये म्हणजे महिला होत्या असं नव्हत्या असं नाही, प्रशासकीय स्तरावर महिला होत्या किंवा बाकीच्या विभागात महिला काम करत होत्या, पण जी वाहतूक लाईन आहे त्यामध्ये कोणी महिला नव्हत्या। पण 2008 मधून सगळ्या महिला त्यात आलेल्या आहे आणि आजपर्यंत त्या खरंच उत्तम रूपे काम करत आहेत। धन्यवाद। आमच्या आगारात आम्ही मेकॅनिकल सेक्शनला 11 मुली आहोत। तुमच्याकडे कोणती कामं सोपवण्यात आली? माझ्याकडे इलेक्ट्रिशियनचे कामं करते मी। एखादी गाडी आली तर काय सुरुवातीला माहिती सांगतात ते लोक? ते आपले हेड मेकॅनिकलकडे आपले ड्रायव्हर साहेब रिपोर्ट देतात। जे काही प्रॉब्लेम असला तर लास्ट सीटवर सांगतात, मग ते आम्हाला कामं सांगतात, ते आम्ही करतो। माझ्याकडे इलेक्ट्रिशियनचे काम आहेत। शुभांगी भरणे ती बॉडी फिटर आहे, ती बॉडीचे कामं करते आणि बाकी महिला आपले मेकॅनिकलचे करतात, जसं टायर पंचर आहे, इंजिनचे कामं आहे, बॉडीचे कामं पण त्यांना देतात। आपले कॅपिटलचे राहतात आणि 2 महिला ड्रायव्हर कर्मचारी पण आहे, ते गाडी चालवतात, शेड्यूल वगैरे पूर्ण करतात ते। गोंदिया आगारामध्ये एकूण 40 महिला कार्यरत आहेत। त्यामध्ये यांत्रिक महिला, चालक वाहक महिला, सोबत आपले प्रशासकीय स्टाफ महिला ह्या महिला आहेत। यांत्रिकीकरणामध्ये कशा पद्धतीचं काम करतात महिला जे आहेत त्या? गाड्यांचे काही प्रॉब्लेम्स असले ते सॉल्व करतात आणि प्रत्येक प्रकारचे कामं आमच्या यांत्रिक महिलांना इथं येतो व त्या संपूर्ण कार्यक्षमतेने आपले काम करत असतात। ज्या प्रकारे आगारामध्ये पुरुष यांत्रिक आपले काम करत असतात, त्याच प्रकारे आमच्या महिला यांत्रिक कर्मचारी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अपना सगळे काम करत असतात। तो आज के युग में महिलाओं ने भी सभी क्षेत्रों में काम शुरू कर दिया है
और स्वयं आत्मनिर्भर होने का प्रयास कर रही हैं। इसलिए पुरुषों की तरह महिलाएं भी आत्मनिर्भर हो चुकी हैं और सरकार भी महिलाओं के समर्थन में मजबूती से खड़ी है।